नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आज आपण प्रिन्सेस कटची स्टिचिंग बघणार आहोत. चला तर मग बघूया आपण प्रिन्सेस कट कसा शिवतात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटची कटिंग बघितली. या व्हिडिओमध्ये आपण तोच ब्लाऊज स्टिच कसा करतो तो बघूया. हा प्रिन्सेस कट 34 छातीचा आहे. साईज 34 आहे. उंची 13.5 आणि कमर 29 असे या ब्लाऊजचे मापे आहे. अर्धा इंच आतमध्ये टीप घ्यायची. साईडचा कपडा अशा प्रकारे कट करून घ्यायचा. इतर कटिंग केलेले पार्ट देखील अशा प्रकारे जोडून घ्यायचे. अस्तर आणि ब्लाऊज पीस हे पार्ट जोडून झालेले आहेत. आता आपण ते जोडू. प्रिन्सेस कट जोडताना नेहमी कमरेच्या बाजूनी जोडायचा. कमरेच्या बाजूनी जोडल्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार परफेक्ट येतो आणि कटोरी व साईडचा पार्ट एकदम परफेक्ट येतात. अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट जोडून झालेला आहे. हा प्रिन्सेस कट बिगर ब्रेसर पट्टीचा आहे. या प्रिन्सेस कटला ब्रेसर पट्टी नाही, म्हणून ह्या प्रिन्सेस कटचे 2च पार्ट आहेत. अशा प्रकारे आपले दोन्हीही पार्ट जोडून झालेले आहेत आणि आपण कमरपट्टी जशी आपण मागच्या साईडने जोडतो तशा प्रकारे इथे सुद्धा दाबटीप देऊन पट्टी जोडून घ्यायची. माझ्या या चॅनलवरती कटोरीची कटिंग पण टाकलेली आहे, स्टिचिंग पण टाकलेली आहे. फुल टक्सची कटिंग आणि स्टिचिंग टाकलेली आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट जोडून झालेला आहे. त्यासाठी उक आणि आय पट्टी करून घ्यायची. कस्टमरनी जेवढा गळा घ्यायला सांगितलेला आहे तेवढा गळा आपण शिवून त्याला पाइपिंग करून घ्यायची. मी ज्या पद्धतीने आय करत आहे त्या पद्धतीने आय करून घ्यायचे.
अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून तयार आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला. पूर्ण ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढला. कमर 29 आहे तर बरोबर 29च कंबर आलेला आहे. फिनिशिंग बघू शकता, टिपा कशा मारलेल्या आहे. तुम्हाला माझा हा प्रिन्सेस कटचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.